ची दगड मजबूत असावी लागतात. पायाचा दगड बनवून काम करणारी अनेक माणसं इथं आहेत, म्हणून हे शक्य आहे. कुस्ती गतिमान चालू करा. रात्रीचे 9:15 वाजून गेलेले आहेत. महाराष्ट्र केसरी विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी असा महामुकाबला आपल्या समोर चालू झालेला आहे. हर्षवर्धन सदगीर नाशिकचा पैलवान आहे. नाशिक जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरीला प्रतिनिधित्व करतो. तसा तो मूळचा नगर जिल्ह्यातला कोंबाणे नावाचं गाव आहे. चाललेली जी कुस्ती आहे ना, हा हा या कुस्तीला अगोदरच आमचे शिवसेनेचे नेते आणि आमचे मराध्यक्ष विठ्ठल शेठ बाजारे यांच्या वतीने 20,000 रुपये होते. हो. अजून त्यात 1,000 रुपये वाढले. वा. असे 1,000 रुपये पहिल्या किमतीमध्ये आता 1,000 रुपये वाढले. शाबास. खरोखर आणि हे सत्पात्री खेड दान तालुका आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य रोहिदास शेठ गडदे यांच्या वतीनं 500 रुपये चाललेल्या कुस्तीसाठी. वाह, हे पुण्यात या- पुण्य आहे. आमच्या करंजुऱ्या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन प्रामुख्याने उपस्थित असलेले खेड तालुका शिवसेनेचे संघटक, आंबेडकर नगरीचे माजी सरपंच, आमचे सर्वांचे मार्गदर्शक सुभाषराव मांडेकर, आपण उपस्थित आपला ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होतोय. सन्मान शुकडे मंचावरती या. बस. आंबेडकर गावचे माजी सरपंच भानुदास शेठ दवणे, आपण उपस्थित झालात. आपला करंजुऱ्या वतीने सन्मान होतोय. सन्मान सभा पश्चिम विभाग प्रमुख सन्मान्य अमोल शेठ पाचपुते, आपण उपस्थित झालात. आपला ग्रामस्थांनी सन्मान होतोय. सन्मान स्वागत करण्यासाठी आपण मंचावरती या. पश्चिम विभाग प्रमुख सौरभ शेठ केंदळे, आपला या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान स्वीकारणे मंचावरती या. कुस्ती करा पैलवान. डाव मारून कुस्ती होते. अटॅक आक्रमण पाहिजे. गतिमान कुस्ती करा. शाबास. प्रभाकर अप्पा पडवळ, 9 लाख उंबरे सरपंच यांच्याकडून 1,000 रुपये. हा, चालू कुस्तीसाठी 1,000 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. हे पहा, या मैदानासाठी उपस्थित असणारे सर्व पैलवान आणि सर्व मान्यवर पाहुणे यांच्यासाठी पैलवान पंडित भाऊ कोळेकर यांच्या निवासस्थानी जेवण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्वश्रेष्ठ दान काय असेल तर ते अन्नदान आहे. सर्व पैलवानांसाठी आणि पाहुण्यांसाठी, वस्तादांसाठी, हलगेवाल्यासाठी, निवेदकासाठी, सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी नोंद घ्या. सर्वश्रेष्ठ दान काय असेल तर ते अन्नदान आहे. आणि ते कधी कळतं, ज्यावेळेस आळंदी पंढरपूर वरून पालखी पंढरपूरला जाते आषाढी वारीला, त्यावेळेस हजारो जणांच्या पंक्ती असतात अन्नदान करण्यासाठी. पण अन्नदान करणारे लय जण आहेत, पण संधी अनेकांना मिळत नाही. म्हणून सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान आहे. कारण पंढरीचा पांडुरंग आपल्याला माहित आहे. लाखोंच्या मिट्या पडतात आषाढी कार्तिकीला. शबास. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. फायनल सन्मान संतोष शेठ पिंगळे, आपलं स्वागत. आपल्या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान स्वीकारण्यासाठी आपण ठिकाणी टाकीगावचे माजी चेअरमन प्रसिद्ध बलिग्राम नंदू शेठ आसवले, आपण आपला या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान स्वीकारणे मंचावरती या. शिवराज शेठ आसवले, आपण उपस्थित झालात. मान्यवर शैलेश येवले, मान्यवरांचा ग्रामसेवकांनी या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान स्वीकारणे मंचावरती या. योगे 28 विटेवर उभा. प्रणव 28 युग झालं विटेवर उभा आहे. म्हणून म्हणतो, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. कुस्ती करा.
तुफानी कुस्ती आहे. या मैदान मधली नंबर 2 ची कुस्ती आहे. दोन्ही पैलवानाचं फार मोठं नाव आहे. हर्षवर्धन सदगीर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काका पवार. ज्या काका पवारने 23 देशातनं पदकांडले आणि भारत मातेच्या कीर्तिमुकुटात ओवले, ते काका पवार त्याला वस्ताद आहेत. गोविंद पवार त्याला वस्ताद आहेत. आणि पैलवान प्रकाश बनकर राजश्री शाहूराजांनी बांधलेली शाहू विजय गंगावीस तालीम. वस्ताद विश्वास हरगुले. ज्या विश्वास हरगुलीने सिकंदर शेख, असलम काजी, नितीन खुर्द, सचिन खुर्द, माऊली जमदाडे असे अनेक पैलवान घडवले. म्हणून पैलवान विजय झाल्यावर आपल्या वस्तादचं नाव घेत असतोय, आपल्या गुरुचं नाव घेत असतोय. तो सद्गुरू असतोय. सतगुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करे. राजाची कांता काय भिकारी असते काय तवा. सतगुरु विषयी बोलतोय. गुरु पावलो पावली भेटतात. गुटखा कसा खायचा, मटका कसा लावायचा, टेबला खालनं कसं घ्यायचं, खिशात कसं घालायचं, हेही शिकवाय गुरुच असतात. पण जीवनात ज्याला गुरु चांगला मिळाला त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. गुरु कसा असावा. हरिश्चंद्र बिराजदार मामांसारखा निष्कलंक चरित्र आणि धवल कीर्ती म्हणजे हरिश्चंद्र बिराजदार मामा. इयत्ता 9वी 10वीच्या वयात असताना गंगावेस तालमीमध्ये रुजू झाले. पैलवान प्रकाश बनकर जो लढतोय गंगावेस तालमीचा, त्या गंगावेस तालमीमध्ये रुजू झाले कोल्हापूरच्या. आणि या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकरांना वस्ताद लाभले हरिश्चंद्र बिराजदार मामांना. उत्तरोत्तर प्रगती वाढत गेली. एक चपळ पोरगा वाढायला लागलं. 29 नोव्हेंबर 1969 ला महाराष्ट्र केसरी झाले बिराजदार मामा. पुढं 72 ला बनारसला रुस्तम हिंद झाले नेत्रपालला मारून. 71 ला राष्ट्रकुलचं पदक आणलं. राष्ट्रकुल याचा अर्थ असा, इंग्रज सरकारच्या आधिपत्याखाली जी राष्ट्र होती, 71 देश, त्या 71 देशाची स्पर्धा असते. त्या 71 देशात नंबर काढला आणि या भारत देशाला सुवर्ण पदक आणलं हरिश्चंद्र बिराजदार मामाने 1971 साली. स्वतःची पैलवानकी संपली. पुण्याला आले. गोकुळ वस्ताद तालमीचा कार्यभार हातात घेतला आणि हरिश्चंद्र बिराजदार मामाने 6 महाराष्ट्र केसरी घडवले. पैलवान तानाजी बनकर जो प्रकाश बनकर लढतोय त्याचा चुलता, पैलवान छोटा रावसाहेब मगर, पैलवान दत्ता गायकवाड, पैलवान राहुल काळभोर, विकी बनकर असे 6 महाराष्ट्र केसरी. चंद्रहास निमगिरे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे काका पवार, राहुल आवारे, रणजित नलवडे यांच्यासारखे अनेक पैलवान घडवले. शेकडो पदक खोऱ्याने वडणारी तालीम म्हणजे गोकुळ वस्ताद तालीम. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आज बिराजदार मामा आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या नावाचा उल्लेख या लाल मातीच्या माध्यमातून होतो. जीवनात येऊन कुस्तीसाठी फार मोठं काम केलं. संपूर्ण आयुष्य लाल मातीत घालवलं ते हरिश्चंद्र बिराजदार मामाने. कुस्ती मध्ये घ्या. आणि अशाच परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या कुस्तीवर एक मोठं संकट आलं होतं. ते संकट कोणतं? सतपाल नावाचं एक दिल्लीचं वादळ आलं तर महाराष्ट्रात. कुणाची जोड आहे कळना आणि कुणाला 5 मिनिटाच्या पुढे सोडना. अनेकांना आसमान दाखवलं. सलामी द्यायला कोण तयार होत नव्हता. हरिश्चंद्र बिराजदार मामाने सलामी दिली. 11 जानेवारी 1977 बेळगावला कुस्ती लागली आणि ते दिल्लीचं वादळ, ते दिल्लीचं तुफान चारी मुंड्यात चीत केलं हरिश्चंद्र बिराजदार मामाने. महाराष्ट्राच्या कुस्ती शौकीनांच्या अंगावरती शहारे आले. हजारो जणांची मान अभिमानानं उंचवली. पण हरिश्चंद्र बिराजदार मामाने दोन्ही हात जोडले होते. माय बाप जनता जनार्दन, तुमच्यामुळं मी सतपाल सारख्या पैलवानवरती विजय मिळवू शकलो. 1000-2000ची आता जोड झाली की पैलवान तो नात करू नको, जोड बघून उठत जा.
सतपालला मारलं होतं हरिश्चंद्र बिराजदार मामाने, पण हात जोडले होते. कोल्हापूरमध्ये हत्तीवरनं मिरवणूक काढली. तुमच्या आमच्या सारखे 2 गुंड्या काढून पुढे चालत होते मिरवणुकीतनं. कुस्ती पूर्ण मध्ये घ्या. कुस्ती करा पैलवान. राजश्री शाहूराजे, कुस्तीवर नितांत प्रेम करणारा राजा शाहूराजे. शाहू खासबाग मैदान बनलं 1912ला. तसं 6ला काम चालू झालं होतं, 12ला पूर्ण झालं. आणि जगात आदित्य असं शाहू खासबाग कुस्तीसाठी बांधलं कोल्हापूरला. कधी आपण अंबाबाईच्या दर्शनाला गेला कोल्हापूरला तर खासबाग मैदान बघून या. जीवनात आल्यानंतर एक वेळ पंढरीच्या पांडुरंगाला जावावं, एक वेळ काशीला जावावं. तसं पैलवानकी क्षेत्रात आल्यानंतर खासबाग मैदानाला एक वेळ जाऊन भेट देऊन यावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. फार मोठं रहस्य आहे त्या खासबाग मैदानामध्ये. या जगातल्या अनेक मोठमोठ्या पैलवानाचा पाय त्या मातीला लागलेले आहेत खासबागच्या. कुस्ती करा पैलवान. जबरदस्त मैदान, भव्य आणि दिव्य असं मैदान. दत्तात्रय हनुमंत चव्हाण यांनी माझ्या वाणीचं कौतुक करून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे जगजेत्या गामाचा इतिहास सांगा. सांगू शकतो ना. आजही तालमीत एक पैलवान दुसऱ्या पैलवानला म्हणतो गामा लागून गेला काय. मग गामा किती मोठा पैलवान असेल. गामा जगजेता झाला, उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग्य दिला जात नव्हता. पण गामाच्या वस्तादनं जाहीर केलं माझ्या पट्ट्यापुढं कोण टिकला तरी $10,000. पहिल्या दिवशी 10 लढले, 10च्या 10 ठोकून काढली. दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 लोळागोळा केले. आणि जनतेतनं आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे. गामाने भाग घेतला आणि गामा जगजेता झाला. भारताची फाळणी झाली. गामा हे जातीने मुस्लिम होते. भारताची फाळणी झाली. गामा पाकिस्तानात राहायला गेले. एक जाती दंगल उसळली होते. हिंदूला बाहेर काढा म्हणत होते. गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिले. धर्मनिरपेक्ष होते गामा. कृष्ण भक्त होते गामा. जमाव शांत झाला आणि निघून गेला. माझ्या देहाच्या अगोदर खांडोळी करा त्या जमावाला सांगितलं, नंतर हिंदूकडे जावा. जमाव निघून गेला. कुस्तीतला प्रतिस्पर्धी जिस्कोवरती विजय मिळवून गामा जगजेता झाला होता. पण त्या जिस्को पैलवानला तो पराभव मान्य नव्हता म्हणून पुन्हा तयारी करून भारतात आला होता जिस्को. पुन्हाही पतेळ्याला कुस्ती लागल्यानंतर 42 सेकंदात समोर आकडी डावावरती आसमान दाखवलं. गामाचा हुकमी डाव होता आकडी. म्हातारपणे अर्धांगवायू झाला पॅरलेस गामाला. या जगात या भूतलावरती गामाचा हात धरायची कोणाची ताकद नव्हती. पण त्या हाताने अंगावर बसलेली माशी सुद्धा मारता येईना गेली. कुस्तीच्या कथाने व्यथा फार वाईट आहेत. गामाला म्हातारपणी मदत कोणी केली? ना भारत सरकारने ना पाकिस्तान सरकारने मदत केली, जिस्को पैलवानने. सांगण्याचं तात्पर्य नाही, सांगण्याचा उद्देश एवढाच, कुस्ती म्हणजे काय जन्माला जन्मीचं वैर नाही. कुस्ती खेळ आहे आणि ते खेळाडू वृत्तीने सगळं स्वीकारायचं असतं. हरजीत होणार, विजय पराभव होणार. बस तुफानी कुस्ती चालू आहे. हनुमंत शेळके, त्याचबरोबर बबनराव मरगज, मचिंद्र बोराडे, वसंतदादा कोळेकर, शंकर शिवेकर या सर्व मान्यवरांच्या मनाला आनंद वाटून माझ्या वाणीचं कौतुक करून माझ्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मेरा आवाज मेरी पहचान है. माझा आवाज हीच माझी ओळख आहे. धन्यवाद. Three, two, one, let's go. हे पहा, डबाल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे ताबडतोब आखाड्यात या.
आणि शिवराज रक्षे बरोबर लढणारा पैलवान मनप्रीत सिंग। पैलवान जी मैदान पे आए। चलिए मनप्रीत जी, 10 मिनट के बाद अपनी कुश्ती चालू हो रही है। चलिए मैदान पे आए। हरियाणा वरून आज मनप्रीत सिंग आलेला आहे। रमेश सेठ बोराडे उपसरपंच, उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे। रमेश सेठ यांच्या मनाला आनंद वाटून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। धन्यवाद। कुस्ती करा। शबास शबास। खेमी डावाची पकड घेण्याचा प्रयत्न हर्षवर्धनचा। शबास। एक महाराष्ट्र केसरी, एक उपमहाराष्ट्र केसरी आहे। महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती। कुस्ती परंपरा संपते काय असा प्रश्न निर्माण झाला होता। कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ, भाऊसाहेब हिरे, जी.डी. बापूलाड, यशवंतराव चव्हाण, शंकरराव मोहिते पाटील अशी राजकीय मंडळी एकत्र आले त्या काळात आणि 1953 ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली। 1953 ते 1960 कुस्ती महोत्सव भरायचा आणि 1961 सालापासून प्रथम क्रमांकाच्या पैलवानला मानाची चांदीची गदा देण्याची प्रथा चालू केली। या महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दह्यारी झाले। औरंगाबादला आता जे संभाजीनगर आहे त्या औरंगाबादला पहिलं अधिवेशन झालं। सांगली जिल्ह्याला पहिली गदा गेली। दिनकर दह्यारी पैलवान हे शाहपुरी तालीम कोल्हापूरला सराव करणारे। 1961 ते 2025 आतापर्यंत या महाराष्ट्राचे 49 पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले, त्यापैकी 6 डबल महाराष्ट्र केसरी, 2 टिबल महाराष्ट्र केसरी असा महाराष्ट्र केसरीचा दैदिप्यमान इतिहास। पण महाराष्ट्र केसरीच्या पुढे कुस्तीला फार मोठं भविष्य आहे। एक मिनिट, फार मोठं भविष्य आहे हे दाखवून दिलं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाने। ते कसं, पैलवान महाराष्ट्र केसरी झाला की कुस्ती थांबायची, 2चे 4 हात करायचे आणि परपंचाला लागायचे। पण डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील 2007 ला औरंगाबादला महाराष्ट्र केसरी झाले आणि जाहीरपणे सांगितलं मी इथून पुढे मैदानी कुस्ती लढणार। आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर मैदानी कुस्ती लढण्याची प्रथा चालू झाली। बरोबर का पंडित भाऊ? 2006 पर्यंत महाराष्ट्र केसरी मैदानी कुस्ती लढत नव्हते। महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ही प्रथा घालून दिली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाने आणि प्रकाश बनकर आक्रमक झाला। ओ ओ तवा पैलवान घडतो। वस्तादाच्या रोज लाट्या काट्या खावा लागतात तवा पैलवान घडतो। कुस्ती सारखा संघर्ष कुठल्याही खेळात नाही, ते स्वीकारावं लागतं, त्याच्यावर मात करावी लागते, त्याच्यावर मात करून पुढे जावं लागतं। शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। बालपणी शिवप्रभूंना घोडेस्वार होण्याचं, ढाल चालवण्याचं, भाला चालवण्याचं प्रशिक्षण दिलं। मासाहेब जिजाऊ म्हणले असत्या बाळ शिवबा घोड्यावर बसू नको पडशील पाय फी मोडल, स्वराज्य निर्माण झालं असतं का?
ते स्वीकारावं लागतं, ते स्वीकारूनच पुढे जावं लागतं. अलीकडच्या काळात कुस्ती क्षेत्रात इंजुरी लागालागीचं प्रमाण फार मोठं झालेलं आहे. कुस्ती हा फायटिंगचा खेळ आहे. रेशीला पळणारा बैल, कुस्ती खेळणारा पैलवान कधी जखमी होईल, त्याच्या आयुष्यात कधी वाईट दिवस येतील हे सांगता येत नाही. आज आहे तर उद्या नाही. पैलवानकी करणं वाईट वेळी दिवा लावल्यासारखं काम आहे. चांगला पैलवान झाला 5-10 वर्षात आयुष्याचा पगार फंड काढू शकतो. नाहीच काही झालं तर खूप वाईट आहे. गरीबागरीच मर्दुमकी पुरुषार्थ जपली जाते. पैलवान 500 रुपयाच्या जोडीतला असो, 5000च्या जोडीतला असो, 50,000च्या जोडीतला असो, महिन्याला 20 ते 25,000 खर्च आहे. बाहेर गेल्यानंतर जास्त खर्च होतोय, कारण सगळं महागलंय. आता ओरिजिनल दूध जर घ्यायचं म्हणलं तर 65-70 रुपये लिटर आहे. देशी गाईचं तोप 4000 किलो आहे आज. देशी गाईचं ओरिजिनल, ते बी ओरिजिनल मिळत नाही. देशी केळी घ्यायची म्हणलं तर 100-80 रुपये डझन आहेत. कुस्ती करा पैलवान. तगडी कुस्ती चालू आहे. जबरदस्त मैदान. दोन्ही पैलवान घामे घूम झालेले. पोलादे मनगटाला भिडलेले. चौदंडी चालू आहे आणि पटाला लागला. हर्षद सदगीर एका पायावरती नाचतोय. प्रकाश बनकर हो 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 हो. सोयी पडली तर आवाज येईल, एवढी शांतता आणि स्तब्धता आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की बोल. छत्रपती शिवाजी महाराज की. जोरात बोला जरा. शाबाश शाबाश शाबाश. काय झालं हलगेवाली? कभी कभी ऐसा भी होता है. हा का कुस्ती करायची या? शाबास. सावध आहे तिथे. हा त्यांना माहित आहे आपला हाताचा पोट आहे. कुस्ती करा पैलवान. डाव प्रतिडाव पाहिजेत. कुस्ती करा. नंबर 1च्या कुस्तीचे पैलवान आपण मैदानावरती या. हे पहा, निकाली कुस्ती झाली तर साहेबराव कोळेकर चेअरमन यांच्याकडून विजेत्या पैलवानला 2000 रुपये. या महाराष्ट्रामध्ये हिंद केसरी मारुती माने, मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे, महान भारत केसरी दादूमामा चौगुले, गणपत आंदळकर असतात. अनेक पैलवान होऊन गेले. हरिचंद्र बिराजदार मामा, गणपत खेडकर,
युवराज पाटील सर्वात कमी वयाचा महाराष्ट्र केसरी, वयाच्या 16व्या वर्षी गदा मिळवणारा युवराज पाटील. कोपार्डी नावाचं गाव, कोल्हापूर जवळ. कुस्ती करा पैलवान. तगडी कुस्ती चालू आहे. जबरदस्त मैदान. भव्य आणि दिव्य असं मैदान. काळ भैरवनाथ महाराजांचा उत्सव आणि या उत्सवाचा औचित्य साधून आयोजित केलेलं मैदान. राक्षे कुस्ती पैलवान करा. बोलवा. शिवराज राक्षे आत्या डबाल महाराष्ट्र केसरी, या खेड तालुक्याचा सुपुत्र, या पुणे जिल्ह्याचा सुपुत्र पैलवान शिवराज राक्षे मैदानात या. समोरून चड्डी पकडलेली आहे. या करंजे वेरे गावामध्ये अनेक पैलवान लढून गेलेले आहेत. अनेक पैलवानांचे पाय या मातीला लागलेले आहेत. गेली अनेक वर्ष सर्व ग्रामस्थ काळ भैरवनाथच्या महाराजांचा उत्सवानिमित्त पुन्हा समोरासमोर कुस्ती, तगडी कुस्ती. आमची परंपरा कुस्ती, आमची संस्कृती कुस्ती. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हा श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. याच नेयानं लाखो रुपयाची उधळण या कुस्ती खेळावरती होते. साधू पैलवान, हो साधू पैलवान, शांत बसा. पैलवान शिवराज राक्षे मैदानवरती या. शिवराज राक्षे बरोबर लढणारा पैलवान मनप्रीत सिंग मैदानावरती या. बुलेट गाडीची एक चावी इथं आलेली आहे. मैदान सुटल्यानंतर आपण गाडीकडे गेल्यानंतर आपल्या खिशात चावी नसली तर अवघड होईल. कुणाची चावी असेल त्याने घेऊन जावा. बुलेट गाडीची चावी आहे. रॉयल इनफिल्ड असं चावीवर लिहिलेलं आहे. कुणाची चावी असेल त्याने चावी घेऊन जावा. चला कुस्ती करा. एक नंबरचे पैलवान आत या आणि चालू कुस्ती गुणावरती चालू होते. गुणावर कुस्ती चालू होणार आहे. कोण गुण घेणार बघूया. भाऊ पॉइंट वरती कुस्ती. कुस्ती पूर्ण मध्ये घ्या. चंद्रकांत मोहोळ सर. पंचायत दोन्ही पैलवानला सूचना केली जाते. गुणावर कुस्ती लागते. गुण कोण घेणार? विजयश्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार? शाबास. हो हो हो. काळजाचे ठोके चुकणार.
बघूया काय होतंय. कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवानला अंगावर डोळे येतात. फक्त आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय. पूर्ण कुस्तीमध्ये शबास शबास काकेत हात घातलेला आहे. ओ भले 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 वाहेगुरु 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 वाहेगुरु. अरे बापरे. आणि जिद्दारी जिदारी करा टाळ्या. हो हो. ए पहा पैलवान. हॅलो. टाळ्या वाजवा टाळ्या. हा पुन्हा समोरासमोर कुस्ती रंगलेली कुस्ती. दोन्ही पैलवान जिदारीने लढतायत. पैलवानांना आत बोलवा. हे पहा आनंदाची बातमी. चॅम्पियन ट्रॉफी भारत पाकिस्तान अशी मॅच होती आणि चॅम्पियन ट्रॉफी या भारत देशाला मिळाली. द्या आपली अभिमानानं मान उंचावली पाहिजे. भारत देशाला ट्रॉफी मिळालेली आहे क्रिकेट या खेळामध्ये. आत्ताच रिझल्ट लागलेला आहे. कुणाला कुस्तीचा शौक असेल, कुणाला बैलगाडीचा असेल, कुणाला क्रिकेटचा असेल, ज्याचा त्याचा छंद. कुणाला सिने अभिनेता अमिताभ बच्चन आवडतो, कुणाला सलमान खान, कुणाला शाहरुख खान, ज्याची त्याची पसंती असते. पण अमिताभ बच्चनचं नाव घेतल्यानंतर एक किस्सा आठवला. ज्यावेळेस अमिताभ बच्चन फिल्म सिटीत जाणार होते त्याच्या अगोदर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर गेले होते. तुमच्या ऍडव्हर्टाईज करायला मी थांबतो, मला महिन्याला 15,000 रुपये पगार द्या म्हणून तिथे गेले होते. त्यांच्या संपलेले आहेत, दुसरा माईक द्या. त्यांच्या आवाजाचे तिथं प्रतीक्षित करून घेतलं आणि रिजेक्ट केलं. फटका आवाज आहे म्हणून. कभी कभी ऐसा भी हो. शबास शबास. पणपुट हो हो हो. मिळाला माईक. अख्खं जग त्यांच्या आवाजाची आज कॉपी करतंय. आकाशवाणीच्या पुणे केंद्राने अमिताभ बच्चन सारख्या माणसाला रिजेक्ट केलं होतं, आवाज फटका आहे म्हणून. स्वतःचं करिअर जर घडवायचं असेल, अहोरात्र कष्ट घेतल्यानंतर ते करिअर घडत असतं. पुन्हा समोरासमोर कुस्ती लागलेली. तगडी कुस्ती चालू आहे. जबरदस्त मैदान आहे. भव्य आणि दिव्य असं मैदान. या महाराष्ट्राचे 49 महाराष्ट्र केसरी आहेत आतापर्यंत. त्यापैकी 2 महाराष्ट्र केसरी आज या मैदानामध्ये लढले. एक लढला, एक लढणार आहे. महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा महाराष्ट्र केसरी. प्रत्येक पैलवानचं स्वप्न एकच असतं, मी महाराष्ट्र केसरी व्हावा. आणि होणार. एका वर्गात 40-50 विद्यार्थी असतात. शबास. एखादा IPS होतो, एखादा कलेक्टर होतो.
होता गेले महिनाभर संपूर्ण खेड तालुक्याला लागलेली आहे. असे या मैदानामध्ये होणारी नंबर 1 ला कुस्ती आ गया मनप्रीत सिंग. वेलकम वेलकम वेलकम. मनप्रीत सिंग पैलवानच्या जरा मांड्या बघा, तब्येत बघा. हा करमणुकीचा कार्यक्रम नाही, प्रत्येकाच्या घराघरात राबवण्याचा कार्यक्रम आहे. आपल्या सुद्धा घरात एखादं असलं तयार करा, काळाची गरज आहे. असलं घरात असल्या होईल का बांधाला टोकरा टोकरी? कोण बघल का वाकड्या नजरेनं? काळाची गरज आहे. मनप्रीत सिंग आखाड्यावरती आलेला आहे. नंबर 1 ला लढणारा पैलवान शिवराज राक्षे पैलवान आत्या. गुणावर कुस्ती लागलेली आहे, गुण घ्यावाच लागेल. कुस्ती करा दोन्ही पैलवान. शाबास शाबास शाबास. दोन्ही पैलवान घामे घुम झालेले आहेत. हो अरे रे बापरे, बाबा 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 बा. अर्जुनवीर पुरस्कार काका पवारचा पट्टा. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर गुणावरती विजय. बक्षीस वितरण इथंच घ्या. 2 मिनिट.